मॅडम 88 गावाची 1 वर्ष झालं. 1 वर्ष महत्वाचे जलयुक्त शिवारची कामं मंजूर होत टेंडर झाले. 1 वर्ष टेंडर ओपन झाले नाही. 88 गाव मला नाही ओपन केली पाहिजे. दुसरा तुम्ही सांगितलं टंचाईचा जो विषय आहे हे राजकारणाचा विषय नाही. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे राजकारणाचा विषय नाहीये. मी इथे राजकारण करायला आलेली नाही. माण पंचायत समितीच्या टंचाई बैठकीत खडाजंगी. अनिल देसाई आणि CEO याशनी नागराजन आमने सामने. माण तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ बैठकीचे वातावरण तापले. अखेर बैठक पूर्ण होण्यापूर्वीच CEO याशनी नागराजन यांनी बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी याशनी नागराजन यांनी माण तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांच्या दौऱ्यासंदर्भात पत्र जारी केले होते. त्यानंतर बैठक रद्द केल्याचे दुसरे पत्र काढण्यात आले. मात्र शेवटी अचानक बैठक होणार असल्याचा आदेश देण्यात आल्याने पदाधिकारी नाराज झाल्याचे दिसून आले. पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता CEO यांनी अधिकाऱ्यांसह टंचाईग्रस्त भागांची पाहणी करून थेट बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत सभापती विक्रम शिंगाडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, सोनाली पोळ, शीतल रणपिसे, उपसभापती प्रियांका जगदाळे, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम, गौरी तुपे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना CEO याशनी नागराजन यांनी प्रशासनाने टंचाई कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्याचा दावा केला. 2 वर्षांपूर्वी 84 टँकर सुरू होते. आता तो आकडा 17 गावांपर्यंत कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता इतर पर्यायी उपाययोजनाही राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला. पदाधिकारी आणि अधिकारी ही प्रशासनाची 2 महत्त्वाची अंगे आहेत. प्रशासक राज संपले असून लोकशाही सुरू झाली आहे. टंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर राजकारण करणाऱ्या तुघलकी प्रशासनाचा निषेध करतो अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. देसाई यांनी आंधळी परिसरातील जिहे कटापूर योजनेचे पाणी 4 ते 6 महिने सुरू ठेवण्याची मागणी केली. तसेच आंधळी, ढाकणी, राणण, जाशी आणि पिंगळी तलाव भरून ते पाणी पुरवठ्यासाठी राखीव ठेवण्याची मागणीही केली. जलयुक्त शिवार अभियानातील मंजूर कामे अद्याप अपूर्ण असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सभापती विक्रम शिंगाडे यांनीही प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही पाहणी केलेल्या अनेक ठिकाणी एकही टँकर दिसला नाही. पांगरी येथे दूषित पाणी आढळले. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असून महावितरणने आम्हाला वेगळी भूमिका घेण्यास भाग पाडू नये असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान जलसंपदा विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यामुळे ही बैठक केवळ दिखावा असल्याची टीकाही काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माण तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या या वादामुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.